आणि त्याची मोठी बातमी आहे। मविया नेत्यांकडून हॉटेल ट्रायडंट वरती प्रकाश आंबेडकरांचं स्वागत करण्यात आलंय। मविया नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। लोकसभेच्या जागांवरती सध्या इथे चर्चा होतीये आणि या चर्चांदरम्यान ज्याला प्रकाश आंबेडकर हॉटेल ट्रायडंट मध्ये दाखल झाले त्यावेळेला मविया नेत्यांनी मात्र चांगलं स्वागत केलं। अधिक माहिती घेऊया दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदा उपस्थित राहत असल्याने साहजिकच आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांचं आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीत स्वागत केलं। आंबेडकर यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे नेतेही या बैठकीत सहभागी झाले आहेत। आंबेडकर बैठकीला उपस्थित राहिले आहेत, पण ते महाविकास आघाडीत राहणार का किंवा महाविकास आघाडी सोबत जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ही बैठक होईल त्यातून काय निष्पन्न होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागा वाटपाच्या मुद्द्याआधी प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्टता मागता आहेत। ते म्हणत आहेत की त्यांना महाविकास आघाडी अधिकृत त्यांचा जो समावेश आहे तो सर्वोच्च नेते म्हणजे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार यांच्या सहीचं पत्र त्यांना हवं आहे। तसंच गेल्या बैठकीत त्यांच्या नेत्यांनी जे मुद्दे मांडले त्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल, तसंच जो 25 पानांचा मसुदा दिला ज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला भाव, जातनिहाय आरक्षण, जातीय तणाव, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर त्यांना महाविकास आघाडी पर्यायाने इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट हवी। पण महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत की त्यांनी आधी त्यांना किती जागा हव्या त्यांच्या पक्षाला ती भूमिका स्पष्ट करावी आणि मग हे मुद्दे नंतर विस्ताराने चर्चा करता येऊ शकतात। एकदा एकसंघ झालो की मग कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि अन्य मुद्दे येऊ शकतात। जागा किती हव्यात वंचित बहुजन आघाडीला यासाठी ते आग्रही असतील, पण वंचित बहुजन आघाडीच्या जागांची मागणी बघितली तर या आधी 10 ते 12 जागांची मागणी केलेली आहे। पण आता जी माहिती मिळते आहे की नुकतीच बैठक पार पडली आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची, ज्यात कमीत कमी वंचित आघाडीला महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा हव्यात। महाविकास आघाडीतर्फे 1 अकोला ही जागा हमखास वंचित बहुजन आघाडीसाठी काँग्रेसच्या कोट्यातून सोडली जाईल। मात्र अधिक आग्रह राहिल्यास आणखी एखादी जागा म्हणजे 2 जागा सोडण्याची तयारी सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे। हे डील किंवा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकर यांना पटतो का, पटला तर त्यावर त्यांची काय भूमिका असते आणि त्यानंतर या बैठकीनंतरच या सगळ्या गोष्टीची स्पष्टता होऊ शकेल। पण आता तूर्त साधारण पाऊण तास झाला आहे बैठक सुरू होऊन आणि अगोदर ते मुद्द्यांवर स्पष्टता मागतात, मग जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर बोलतात। नक्कीच दिनेश, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।